बरं मी संजीवनी अवचट. मी बिबेवाडी पुण्यातून आलेली आहे. चितळे मॅडमची जोडीदारीण, सी-ए आहे मी पण. 93 साली माझं लग्न झालं तेव्हा माझं फक्त इंटरमिजिएट झालं होतं आणि मी यूएसला गेले. 15 वर्षाच्या गॅपनंतर माझं सी-ए पूर्ण केलं मी आणि आता माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे. फायनान्शियल सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून फायनान्स फंडिंगमध्ये आम्ही काम करतो. आणि कॉलेजमध्ये शाळेत असताना वक्तृत्व, कथाकथन याच्यात भाग घ्यायचे मी. तर आत्ता माझ्या भावाच्या नाती वगैरे छोटी मुलं आजूबाजूची बघताना असं वाटलं, की मुलांना गोष्ट सांगणं आणि त्यांनी ऐकणं, ह्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो वेगळा आहे. तर टीव्हीवरती जेव्हा मुलं बघतात, त्यावेळेला काय होतं, जे बघतात तेच त्यांच्या डोक्यात राहतं. जेव्हा आपण सांगू, त्यावेळेला ते स्वतः इमॅजिन करायला लागतील, की नाहीतर मग तीच गोष्ट डोक्यात राहते. तर म्हटलं, की आपल्याला हे बदलायला पाहिजे कुठेतरी. म्हणजे आपण पूर्ण नाही बदलू शकत, पण कुठेतरी खारीचा वाटा घ्यावा म्हणून मी हा कोर्स जॉइन केला. पहिल्यांदा वाटलं स्टोरी टेलिंगमध्ये काय सांगणार असतील हे असं, की म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये खरं तर. पण जेव्हा फॅकल्टीजचं ज्ञान बघितलं म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे इतक्या बारीक-बारीक गोष्टी आणि त्यांनी इतका त्यांचा अभ्यास आहे ना खरंच, की असं वाटलं की एका क्षणी अरे आपलं आयुष्य व्यर्थ केलं एवढं निम्मं म्हणजे. तर आता मी बाकीचं पण ऐकतेय भीष्म स्कूलबद्दल. चारुदत्त ताफळेंचं पण मला बऱ्यापैकी माहिती आहे. तर नक्कीच ह्याच्याशी आम्ही संलग्न राहू आणि जो काही खारीचा वाटा उचलता येईल तो नक्की उचलू. आणि आभार मानत नाही कारण आभाराचा भार वाटू नये आपण. ॲक्चुअली अपूर्वा ताईंनी मला सांगितलं होतं, की कोर्समध्ये काय शिकलं तर त्याचं प्रॅक्टिकल जर करता आलं तर बघा. तर छोटा प्रयत्न करते म्हणजे आपली एक्झाम होईल माझी कदाचित प्रॅक्टिकल एक्झाम. तर सलील कुलकर्णींचं लपवलेल्या काचा नावाचं एक पुस्तक आहे. 2017 साली त्यांनी ॲक्चुअली लोकसत्ताच्या चतुरंगमध्ये वेगवेगळ्या वेळेला ज्या काही कथा प्रकाशित केल्या, त्यांचा हा संग्रह आहे. आणि खरं काल संध्याकाळी माझं बोलणं झालं अपूर्वाशी आणि नंतर रात्रीमध्ये मी ही कथा सिलेक्ट करून एक 4 वेळा वाचून त्यामुळे जरा बघून सांगेन कदाचित मी. पण समजेल तुम्हाला नक्की. कथेचं नाव आहे राजा आणि बंडू. वाडीतल्या गणेशोत्सवाच्या नाटकामध्ये राजानं केलेली भूमिका लाजवाब होती. बंडू तर फारच खुश होता. अहो त्याचा सख्खा मित्र ना तो. नाटकाच्या तालमी बघायला सुद्धा काय धमाल आली. नाटकामधल्या सगळ्यांना जेवण, नाश्ता आणि त्या वातावरणाचा आनंद लुटत आपल्या मित्राचं, राजाचं कौतुक ही बंडूसाठी खरं तर पर्वणीच होती. नाटक उत्तम झालं म्हणून बंडूच्या आईनं सगळ्या वाडीला जेवायला बोलवलं. आणि या सगळ्यात तिला जास्त मदत केली प्रधानांच्या वीणानं. वीणाचं राजाकडं लक्ष देणं स्वाभाविकच होतं ना. अभ्यास, नाटक आणि गाणं या सगळ्यातच निपुण असणाऱ्या राजानं त्याचे निळे डोळे तर तिला फारच आवडत होते. आणि तिचा सख्खा मित्र बंडू हा तिला राजापर्यंत नक्की पोचवेल याची तिला खात्रीच होती. बंडू आनंदानं सगळ्या वाडीमध्ये पेढे वाटत होता. कारण काय माहितीये? बंडूला 12वी मध्ये चक्क 75% मार्क मिळाले. पोटापुरते नाही तर अपेक्षेपेक्षा जास्त. राजा मात्र फारच इरमुसला होता. केवळ छताकडे टक लावून बसला होता का तर त्याला 93% मार्क पडले. 75% मार्क मिळालेला बंडू आणि जेमतेम पास झालेली वीणा या राजाचं जरा सांगत होते हो त्याला जाऊन, "अरे राजा एवढे मार्क मिळाले, तू डॉक्टर तर होणार आहेस. काय बसलायस? चल जरा वाडीमध्ये जाऊन पेढे वाटून या." पण राजा काही हलायला तयार नाही. बंडू वीणाला म्हणाला, "अगं साहजिकच आहे गं. त्याला एवढे मार्क पडायला पाहिजे होते. कॉलेजमध्ये पहिलं यायचं होतं. रात्रंदिवस अभ्यास करत होता. पण छे, ती अपूर्वा पहिली आली आणि अपूर्वा बरोबर ह्याला एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची होती." "हो, का बरं?" वीणानं विचारलं. बंडूनं उत्तर काही दिलं नाही. तिला म्हटलं, "चल, चल. आपल्या अजून अर्ध्या वाडीला पेढे द्यायचे राहिलेत. आपण पेढे देऊन येऊयात." यावेळी गणेशोत्सवातले कार्यक्रम अगदीच अर्धवट झाले नाही. राजा नव्हता त्यामुळे काही मजाच आली नाही. बंडू आईजवळ कुरकुर करत होता.
बरं झालं वीणा आपण कॉमर्सलाच गेलो, नाहीतर आपल्यालाही गणेशोत्सवात भाग घेता नसता आला. "हे, हे, 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 म्हणे तुला ऍडमिशन मिळणारच होती." वीणानं लगेच उत्तर दिलं, "हो, आपला राजा आहेच तसा हुशार. हुशार आई-वडिलांचा अगदी हुशार मुलगा हो." बंडूची आई पण म्हणाली. विसर्जनाच्या दिवशी राजाची सगळ्यांनी वाट बघितली, पण परीक्षेच्या कारणामुळं राजा काही येऊ शकला नाही. आमचा बंडू बी.कॉम झाला हे सांगताना बंडूच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता. बंडू म्हणजे वाडीतल्या सगळ्यांचा जणू काही मुलगा. त्यामुळं प्रत्येक जण त्याला सल्ला देत होतं. कोणी म्हटलं सीए कर, कोणी म्हटलं नको नको तू आपलं एमबीए कर बरं. अरे परदेशात जाऊन जरा वकिली पण शिकून ये. आजोबांनी पण सल्ला दिला. बंडू शांतपणे सगळ्यांचे सल्ले ऐकत होता. बंडूनं वडिलांना सांगितलं, "हे बघा आप्पा, तुमच्या जागेवर मी बँकेमध्ये लागू शकतो. तुम्ही भरपूर वर्ष नोकरी केली ना, आता तुम्ही निवांत बसा. कोकणातल्या वाडीचं काम बघा आणि हो, तुमचं ते क्रिकेटचं लिखाण लिहायचं राहिलंय ना, ते पण पूर्ण करा. मी आपलं बँकेतली नोकरी करीन आणि गणेशोत्सव, नवरात्र, वाडीतले सगळे कार्यक्रम मी बघेन." "अरे बंडू, तू एवढा विचार केलायस?" वीणानं आश्चर्यानंच जरा विचारलं. बंडू नुसताच हसला. त्याचे वडीलही अति समाधानानं हसत होते. मेडिकलच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षामध्ये उत्तम मार्क मिळवून राजा खरोखरच डॉक्टर राजा झाला. यंदाच्या गणपतीमध्ये आरतीसाठी तो आला, तेव्हा सगळी वाडी कौतुकानं, "काय मग डॉक्टर साहेब, कधी येणार आता हॉस्टेलवरनं परत?" असं विचारतच होती. आणि राजा अजूनही, "खूप शिकायचंय हो मला, खूप मोठं व्हायचं डॉक्टर मला." असं सगळ्यांना हसून उत्तर देत होता. बंडू त्याला म्हणाला, "राजा हे बघ, मी सगळ्या लहान मुलांची नाटकं बसवली आहेत बरं का. त्यातल्या एकाची भूमिका आहे डॉक्टरची. तुझा स्टेथोस्कोप देतोस का जरा?" राजा म्हणाला, "हो, केव्हाही हॉस्टेलवर ये आणि स्टेथोस्कोप घेऊन जा. आणि हे बघ, मला वेळ मिळाला ना, तर मी नक्की वाडीमध्ये येईन हं नाटक बघायला." आरतीच्या वेळी सगळे जमले, तेव्हा डॉक्टर राजाच्या शेजारी डॉक्टर अनुजा खेटून उभी असलेली, अगदी मोतीबिंदू झालेल्या म्हाताऱ्यापासून एवढ्याशा मुलापर्यंत सुद्धा सगळ्यांनी नोंद घेतली. वीणाला बिचारीला आरतीचे शब्द सुद्धा फुटले नाही. बंडू मात्र नेहमीसारखा जोरजोरात टाळ वाजवत आरती म्हणत होता. तब्बल 3 वर्षानंतर राजा भारतात परत येणार होता. साहजिकच आहे. बंडू एअरपोर्टवर गेला. बंडूनं धावत धावत जाऊन त्याला मिठी मारली. रडत म्हणाला, "राजा, किती वर्षांनी भेटतोयस रे?" राजानं त्याला सावरलं. म्हणाला, "आई गेली तेव्हा मी नाही येऊ शकलो रे. पण तू खूप केलंस. धन्यवाद." "अरे धन्यवाद काय म्हणतोस? माझी मावशीच होती ना ती. आणि हे बघ, आता बाबा ना फार एकटे झालेत. मी दररोज संध्याकाळी त्यांच्यापाशी जाऊन गप्पा मारतो. तू त्यांना सांभाळ बरं का." "अरे हो, आणि तू लग्न केलंस म्हणे तिकडं. आता आपण एक काम करूया हां, वाडीतच मस्तपैकी गेट टुगेदर करूया." "हो, हो." राजा हसतच म्हणाला. "अरे बंडू!" अचानक ओरडला तो. "सौ बंडू कुठे आहेत? काय रे, तिचं नाव वीणाच ना, का नाव बदललंस तिचं?" "नाही, नाही रे. अरे वीणाच नाव आहे. पण काय आहे, लहान बाळ आहे ना, त्यामुळे ती घरीच आहे. आली नाही अजून." "अरे पण डॉक्टर अनुजा वहिनी कुठे आहेत?" बंडूनं विचारलं. "अरे येईल ती 2 दिवसांनी. पण तुला सांगायचं राहिलं, अरे मी आता अंधेरीला शिफ्ट होतोय." आनंदानं राजानं सांगितलं. बंडू पण अतिशय खुश झाला, कारण आता दरवर्षी राजा वाडीला गणेशोत्सवासाठी येणार. बंडू, वीणा आणि दोन्ही मुलं टॅक्सीतून घामाघूम होऊन अखेरीस राजाच्या घरी पोचले. तब्बल 4 वर्ष राजा बोलवत असूनही कुणीही त्याच्याकडे जाऊ शकलं नव्हतं. बंडूनं एक छानशी गणपतीची फ्रेम भेट दिली. राजा गहिवरला. म्हणाला, "मुलगा 1 वर्षाचा झाला ना, की त्याला घेऊन मी नक्की वाडीत येऊन ये." वीणानं विचारलं, "डॉक्टर वहिनी दिसत नाहीत कुठं?"
अगं हो, ती हॉस्पिटलला जाऊन परस्परच सेमिनारला येणार आहे. राजानं उत्तर दिलं. निघताना राजानं फार आग्रह केला, की "बंडू गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा." बंडू म्हणाला, "अरे नको, मला जाताना चौपाटीवर जायचंय, भेळ खायची आहे आणि थोडीफार खरेदी पण करायची आहे. तू येतोस का?" राजा नुसताच हसला. "तू ड्रिंक्स घेऊन आली आहेस?" राजा भडकला होता. "हो, आणि आज काही पहिल्यांदाच नाही घेतलं मी. तुला काय झालंय?" अनुजानं लगेचच प्रत्युत्तर दिलं. "पण नेहमी मी बरोबर असताना घेतेस तू. आज कोण होतं बरोबर?" राजा आणखी भडकला. "मी नाही सांगणार. मला माझी स्पेस हवी आहे आणि मी काहीही करेन. आणि हो, तुला आत्ताच सांगून ठेवते, मी वेगळी गाडी पण घेतली आता." अनुजा तरातरा उठून बेडरूममध्ये निघून गेली. वीणा वीणा पण जाम भडकली होती. "तू तू सिगारेट ओढून आलायस?" "अगं माझी आई, किती वेळा सांगितलं तुला? मित्रांबरोबर बसलो होतो, त्याच्यामुळे शर्टला सिगारेटचा वास येतोय. कशाला ओढीन मी सिगारेट?" "जा आधी, देवापुढे जा हां, आणि मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांग तू सिगारेट ओढली नाहीयेस म्हणून." बंडूच तो. तो पटकन गेला देवापाशी. मुलांच्या डोक्यावर हात ठेवला. अचानक वीणाला म्हणाला, "वीणा, वॉशिंग मशीन घेऊया आपण." "अहो तुमचं डोकं फिरलंय का? मामांजींचं आजारपण, मुलांची फी, घरचे खर्च हे काही कमी आहेत का? काय तुम्हाला हौस आहे वॉशिंग मशीन घ्यायची?" तेही खरंच आहे म्हणा. बंडूनं सुस्कारा सोडला. खूप वर्षानंतर राजा त्याच्या गोड मुलाला आणि वडिलांना घेऊन वाडीत आरतीला आला. खूप आनंदानं बंडू आणि वीणानं त्याचा सत्कार केला. सगळ्या लहानपणच्या आठवणी निघाल्या. राजा, बंडू, वीणा सगळ्यांनाच भरून आलं होतं. सगळ्यांचा निरोप घेऊन राजा निघाला. बंडूच्या डोळ्यात पाणी आलं. "किती वर्षांनी आज वाडीमध्ये आरती छान झाली रे राजा." झोपेपर्यंत बंडू आणि वीणा मुलांना लहानपणच्या गोष्टी सांगत होते. बंडूच्या डोळ्यात पुन्हा पुन्हा पाणी येत होतं. राजा घरी पोचल्यावरही अजून जुन्या आठवणीतच रमला होता. एकूणच सगळ्याचा हिशेब मांडायचा प्रयत्न करत होता तो. रात्रीचे 2 वाजले होते. झोपेची गोळी घेऊन राजा आडवा झाला. शांतपणे डोळे मिटले. शांतता, एक भयान शांतता. ती त्या शांतता सुद्धा त्याला सहन होईना. त्यानं डोळे उघडले. शेजारी स्ट्रेस मॅनेजमेंटचं पुस्तक होतं. 2 पानं वाचली आणि पुस्तक ठेवून दिलं. जुने फोटो काढले. बंडूनं दिलेली गणपतीची फ्रेम त्यानं परत परत बघितली. खिडकीत येऊन उभा राहिला. दाराशी वॉचमन होता. आलिशान 4 गाड्या उभ्या होत्या. राजा एकटक आकाशाकडे बघत होता. लुंगी आणि बनियन घालून मुलाला कडेवर घेऊन खळखळत हसत आणि मध्येच डोळ्यात पाणी आणत गाडीपर्यंत सोडायला आलेला बंडू त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. दुसऱ्या दिवशीच्या डब्याची तयारी करून वीणा शांत झोपली होती. पंख्याच्या मोठ्या घरघर आवाजापेक्षाही वरच्या पट्टीत घोरत महिन्याच्या जमा खर्चाचा मेळ न जमलेला कागद उशाशी ठेवून बंडू सुद्धा अगदी गाढ झोपला. बनियन मध्ये जेमतेम मावणारं त्याचं पोट लईमध्ये अगदी वर खाली होत होत. राजा आला आणि वाडीतली आरती पूर्वीसारखी झाली याचं समाधान झोपेत सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. धन्यवाद.